झाल्यानंतर एवढं चांगलं वाटलं. तुम्ही इकडे सगळं अष्टविनायकचं दर्शनचा सगळा मॅप दिलाय इकडे आहे. आज पुन्हा एकदा आम्ही निघालो होतो सह्याद्रीच्या कुशीत. कुठलाही ठराविक प्लॅन नव्हता, पण मनात एक वेगळीच शांतता होती. सकाळची ती थंड हवा, डोंगरावर पसरलेलं धुकं आणि रस्त्यावरची ती शांतता, सगळंच काहीसं सांगत होतं की आजचा दिवस खास असणार आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे, आज आहे 26 जानेवारी आणि आज आज तुमचा गड वगैरे नाही आहे. आज आहे अष्टविनायकमधलं एक गणपती संस्थान महाड. तर तिकडे आम्ही आलो आहे आणि आज माझ्याबरोबर आहेत कोथळी गडाबरोबर जो होता विशाल. कोथळी गडानंतर आत्ता येतोय हा माझ्याबरोबर. जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली त्याला आत्ता माझ्याबरोबर आलाय. आणि इकडे यायला आम्ही डायरेक्ट थेट पनवेलवरनं आलो इकडे. आणि मागे हा बघा, हा जो रोड आहे हा इकडनं इकडे तुम्हाला बघा मागे दिसतंय गणपती संस्थान महाड. तर आता इकडनं आतमध्ये 1 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर आहे आतमध्ये. तर आता इकडनं रस्ता मागे जातं, तिकडनं आम्ही आता जाऊ तिकडे आणि बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि पुढचा प्लॅन अजून काय ठरलेला नाही आहे. येताना पण काय ठरलेलं नव्हता प्लॅन. कुठे जायचं, ट्रेकिंगलाच जायचं चाललेलं आमचं. मग तो आत्ता प्लॅन झाला आमचा की आपण दर्शनच घेऊ आणि मग नंतर पुढे पळसदरीला स्वामींचा मठ पण आहे, इकडनं जवळ आहे. तर तिकडनं पण बघू, तिकडे पण जाऊ है ना. वेळ आहे आपल्याकडे, आत्ताशी जस्ट 8 वाजलेत. सो एक्सप्लोर करू थोडंफार काय पुढे जाऊन. तर चला, स्टे ट्यून विथ YB एक्सप्लोरर. चलो बाय. आणि हा जो रोड आहे ना, हा डायरेक्ट आपला जातो लोणावळ्याला. हा इकडनं असा पुढे. आणि हे काय UK रिसॉर्ट आहे ना, UK's रिसॉर्ट, तिकडनं असा आत जायचं. इकडे तुम्ही आलात तर इकडे पे अँड पार्किंगची आहे सोय. तर इकडे तुम्ही बाईक पार्क करू शकतात. आम्ही इकडे बाईक पार्क केली आहे आणि इकडे कार पार्किंगला पण आहे. तर इकडे चार्ट दिला आहे. कार 30, बस 70, रिक्षा 20 आणि बाईक 0. पण बाईकचे 0 नाहीत, बाईक पार्किंगचे 30 रुपये. ते बघा, महडचा श्री वरदविनायक हा अष्टविनायकपैकी एक महत्त्वाचा गणपती आहे. वरदविनायक म्हणजे इच्छा पूर्ण करणारा बाप्पा. या मंदिराचा इतिहास पेशव्यांच्या काळाशी जोडलेला आहे. असे मानले जाते की येथे भक्तांनी मनापासून प्रार्थना केली तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. इकडे तुम्ही आला, ही आहे दर्शनाची रांग इकडनं. आणि इकडे तुम्हाला असं थाळी वगैरे मिळतात इकडे 80 रुपये, 100 रुपये वगैरे. आणि हे आहे प्रवेशद्वार. तर आता आम्ही दर्शन घ्यायला आज चाललो. हे बघा, रांग बघा एवढीच आहे दर्शनासाठी. सो लवकर आलो आहे त्यामुळे एवढं काय क्राऊड नाही जास्त. एक पुराणात कथा सांगितली जाते. भद्र नावाचा एक राजा होता. संपत्ती, सत्ता, सगळं काही होतं त्याच्याकडे, पण मनात एकच कमी होती, अपत्याची. त्या वेदनेतून त्याने भक्तीचा मार्ग धरला. मनापासून दिवस रात्र तो गणपतीची उपासना करत राहिला आणि शेवटी त्याच्या श्रद्धेला प्रतिसाद देत बाप्पा प्रसन्न झाले आणि त्याला एक वर दिला. तेव्हापासून हा गणपती ओळखला जातो तो वरदविनायक म्हणून. मन एकदम प्रसन्न झालं. एवढी शांतता कुठेच नसेल मिळाली. तिथं दर्शन झाल्यानंतर एवढं चांगलं वाटलं काय सांगू. तुम्ही इकडे कधी आलात तर देवाचं दर्शन नक्कीच घ्या. तुम्हालाही शांतता वाटेल आणि मनही प्रसन्न होईल. त्यानंतर तुमचे दुसरे प्रवास सुरुवात दिवसाची अशी की विसरण्याची. ते तर आहे. आणि आम्ही इकडं लवकर आलो त्यामुळे मग जरा गर्दी पण नाही मिळाली. वाटलेलं नव्हतं की एवढं लवकर दर्शन होईल, पण हार्डली 5 मिनिटांमध्ये दर्शन झालं. आणि ते पण मूर्तीच्या एकदम म्हणजे त्यांना आपण हार आणि आपणच सगळं पूजा करू शकतो एवढं आहे. आणि त्यामुळे गर्दी पण नव्हती. तो एकदम मस्त दर्शन झालं. आणि आता इकडे बघा दाखवल्याप्रमाणे तलाव वगैरे आहे. आता आजूबाजूचा थोडा एक्सप्लोर करू काय असेल परिसर. आणि त्याच्यानंतर मग बघू पुढे. जसं तुम्हाला मगाशी बोललो की स्वामींचा मठ पण जवळच आहे. आणि स्वामींचा जिकडे मठ आहे त्याच्या बाजूलाच
सोनगिरी फोर्ट आहे. तर आता अजून नक्की काहीच नाही. तर हा एक होता, म्हणजे गेले 1-1.5 महिने पण माझ्या डोक्यात चाललेलं की ट्रेकिंगला येत असताना ह्याच रूटने येतो. तर आपण हे दिसायचं की महाड गणपती. तर बोललो आज बोलवलेलं महाड गणपतीने म्हणून आज दर्शन झालं आणि ते पण एकदम व्यवस्थित मस्त झालं. तर चला, स्टे ट्यून विथ YB एक्सप्लोरर. चलो बाय. इकडे प्रत्येक ठिकाणी सोय केलेली आहे. ड्रिंकिंग वॉटर आहे, तिकडे हातपाय धुवायला हे आहे म्हणजे पाणी, आणि प्लस इकडे विशेष अतिथी कक्ष पण आहे आणि पुढे धर्मशाळा पण आहे. आणि इकडनं दर्शन घेऊन जसे बाहेर पडले की पुढे तुम्हाला इकडे दिसते दत्त मंदिर. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे, दत्त मंदिरच्या इकडे. आणि तिकडनं थोडंसं पुढे आलं, या दत्त मंदिरच्या बाजूला तुम्हाला इकडे दिसतं भक्त निवास. तर इकडे भक्त निवास आहे, सोय असणार इकडे सगळी राहण्याची वगैरे, आणि स्वच्छतागृह पण आहे जिकडे तिकडे. बाप्पाचं शांत आणि समाधान देणारं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या परिसरात पुढे निघालो. तिथेच असलेल्या दत्त मंदिराकडे. त्या मंदिरात एक वेगळी शांतता होती आणि तिथेच दिसली बाप्पाची एक जुनी मूर्ती. जणू काळाच्या प्रवाहात ती भक्ती तशीच जपून ठेवलेली. आणि अशा प्रकारे बाप्पाचं दर्शन घेऊन मनात एक वेगळी शांतता घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. रस्ता तोच होता, पण मन मात्र बदललं होतं.